कृष्ण एक अनोखा नृत्याविष्कार हे तू सादर करतेस, तर हे तुला का करावं असं वाटलं? अगदी प्रामाणिक उत्तर द्यायचं झालं तर कृष्णाची भुरळ तर प्रत्येक आर्टिस्टला पडते. म्हणजे कृष्ण ही गोष्टच अशी आहे की नटवर आपण त्याला का म्हणतो, कारण त्याच्यात ते सगळं आहे. त्याचं व्यक्तिमत्व, त्यांनी इतके अँगल्स आहेत त्याला. म्हणजे नृत्य जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुम्हाला अनेक हस्तमुद्रा शिकवल्या जातात. सर्व चित्रकारांना गांधीजींचं एक लाईन काढायचा मोह होतो. सर्व चित्रकारांना एक गणपतीची सोंड काढायचा मोह होतोच, कारण त्याची नुसती एक लाईन आणि अरे गणेशाचं काय सुंदर आहे. तसं मला कुठेतरी कृष्ण वाटतं. आणि कला ही अभिजात जेव्हा होते तेव्हा अतिशय सुंदर असते, त्यामुळे तो मोह होतोच. कृष्ण एक अनोखा नृत्याविष्कार करण्यात माझ्या मैत्रिणीचा हात जास्ती आहे, कारण मी नाटक सिनेमात काम करत होते आणि मी नृत्य ऑब्व्हियसली करत होते. वन फाईन डे आय डिसाइडेड की बस मला आता नाटकात काम करायचं नाही, मला सिनेमात काम करायचं नाहीये, आय विल परस्यू क्लासिकल डान्स. तसंच काहीतरी वाटलं माझ्या मैत्रिणीला. मी काय एवढ्या प्रसिद्धीपासून तू काय, असिता नार्वेकर तिचं नाव, संजय नार्वेकरची बायको, तर ती म्हणाली की तू एक स्वतःसाठी प्रोडक्शन कर आणि तू एक बॅले डिरेक्टर. म्हटलं अगं असेच मी एक नृत्य नाटिका नीड्स व्हेरी गुड डिरेक्शन, त्याला फार सुंदर संकल्पना पाहिजे, दिग्दर्शकाला चित्र पहिले दिसावं लागतं आणि मग तो ठरवतो की तू कशी सांगायची. तर म्हटलं मला माहित नाही मला ती तशी दिसेल की नाही. म्हणले नाही तुला दिसेल. आणि म्हणून मी हा 2000 साली प्रयोग पहिला केला. याला 25 वर्ष झाली आहेत. कृष्ण एक अनोखा नृत्याचे प्राऊडली आय कॅन से 103 प्रयोग केले. अरे वा.